तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या ट्रॅफिक जॅमची तक्रार करताय का? तर मग हे इंटरेस्टिंग वास्तव आहे का? अंतराळात सध्या असाच एक भयानक ट्रॅफिक जॅम झालाय, जो भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था एका झटक्यात ठप्प करू शकतो. इस्रोच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या उपग्रहांना इतर सॅटेलाइट्स किंवा कचऱ्याचे तुकडे धडकण्याचे तब्बल 1.5 लाख धोक्याचे इशारे मिळाले आहेत. आपले हजारो कोटींचे उपग्रह वाचवण्यासाठी इस्रोला गेल्या काही काळात 18 वेळा कोलिजन अव्हॉइडन्स मॅन्युव्हर करून उपग्रहांची जागा तातडीने बदलावी लागली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला केसलर सिंड्रोम म्हणतात. अंतराळातील जुने उपग्रह ताशी 28,000 किलोमीटर वेगाने एकमेकांवर आदळले तर त्यातून निर्माण होणाऱ्या साखळी प्रक्रियेमुळे पृथ्वीभोवती कचऱ्याचं असं अभेद्य कवच तयार होईल की भविष्यात आपण नवीन रॉकेट सोडूच शकणार नाही. तुमच्या हातातील जीपीएस, ऑनलाईन यूपीआय पेमेंट आणि देशाची लष्करी सुरक्षा पूर्णपणे याच सॅटेलाइटवर अवलंबून आहे. इस्रो प्रोजेक्ट नेत्रा अंतर्गत यावर नजर ठेवून आहे. पण उद्या एखाद्या चायनीज सॅटेलाइटचा तुकडा आपल्या नाविक सॅटेलाइटला धडकला तर काय होईल? हे सायन्स फिक्शन नाही, हे अटळ वास्तव आहे. एका प्रशासकीय अधिकारी म्हणून सांगा, या स्पेस डेब्रिजवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कायदा अस्तित्वात आहे. तुम्हाला त्याचे नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.